नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रसोई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा आता दिवाळीचे दिवस संपलेले आहेत आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. तर आपण आता तळलेलं वगैरे खाऊन घशाला आपल्याला जरासं गरम असं काहीतरी गरम खावं असं वाटतं. तर बघा थंडीमध्ये हेल्दी असं आपण आता मी पालक सूप करून दाखवणार आहे. अगदी सोपं आहे. काय त्याच्यासाठी जास्त साहित्य पण लागत नाही आपल्याला. मी इथं पालकाची जुडी एक स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा ही. हिरवीगार अशी ही एक पालकची जुडी मी धुवून स्वच्छ पानं घेतलेली आहे. आपल्याला बटर लागेल एक अर्धा चमचा फक्त बटर घालायचे. धने जिरे पूड लागेल 1 चमचा छोटा आणि चवीनुसार मीठ आणि पाणी लागेल. आपण हे बटर घालून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये आपण हे वाफवून घेणार नाही पालक. फक्त तुम्ही तेलसुद्धा एक छोटा चमचा टाकू शकता बटरऐवजी, तुम्हाला जर बटर टाकायचं नसेल तर. आणि त्याच्यामध्ये आपण ही पालकाची पानं घालून घेणार आहे. नुसत्या वाफेवर आपण अशी एक 10 मिनिटं आपण बघा पालकाचा आहे तो रंग राहण्यासाठी आपण पाण्यात नाही टाकून घ्यायची पालक, असं वाफेवरच शिजवायचा एक 10 मिनिटं. गॅस बारीक करायचा आणि आपण त्याच्यावर ही प्लेट ठेवून द्यायची आणि त्या प्लेटवर आपण पाणी ठेवायचे. पालकाच्या आतमध्ये पाणी नाही घालायचं, पानांमध्ये वर पाणी ठेवायचं. त्याचं जे वाफ तयार होते वाफेमुळं ते पालक आतल्यात 10 मिनिटं असा वाफून निघतो. एक ग्लास मी इथं पाणी ठेवलेलं आहे. एक बारीक गॅस करून हे 10 मिनिटं अशी पानं वाफवून घ्यायचीत आपण. हे बघा आता आपण थोडंसं परतवून घेऊया पानं. 5 मिनिटं झालेली आहेत. बघा फुल भरलेलं होतं हे. खालची वर अशी पानं परत परतवून घ्यायची ह्याच्यातच. गॅस बारीकच ठेवायचा. अगदी हिरवीगार आहेत तशी पानं राहतात ही, असा पालक वाफवला की. आता परत आणि आपण ती पाणी त्याच्यावर ताट झाकून आणखीन एक 5 मिनिटं ठेवूया. 5 मिनिटांनी आपण उघडून हे परतवून घेतलेलं आहे. परत ह्याच्यात पाणी सुटलेलं आहे बघा. पाणी न टाकता सुद्धा वाफेचं पाणी तयार झालेलं आहे. तर परत हे 5 मिनिटं एक शिजू देऊया आपण. बघूया काढून प्लेट. एक 10 मिनिटं झालेली आहेत आपली. हे बघा आपला पालक शिजलेला आहे. हे बघा मस्त असं शिजलेलं आहे पालक. हे बघा पाणी पण कसं सुटलेलं आहे त्याला. आता आपण गॅस बंद करूया आणि ही पालकाची पानं थोडा वेळ थंड करून घेऊया आणि मग आपण वाटून घेणार आहे. आता थंड होण्यासाठी आपण हा काढून ठेवूया बाजूला. बघा आता आपण थंड झालेल्या ह्याच्यात काढून घेऊया. थोडंसं पाणी आहे त्याच्यासहितच घालायचं आपण ते. आणि आपण नंतर आपल्याला सूप वाढवायचं आहे ना तेव्हा आपण हेच गरम पाणी घालायचं. आता अगोदर आपण हे वाटून घेऊया. तर मिक्सरमध्ये पण घेतलं तरी चालतं वाटून. मी या चॉपरमध्ये हे वाटून घेते. हे बघा आपला पालक आणि थोडं वाटून घेऊया आपण. थोडं पाणी घालूया आपण हे गरम ह्याच्यातलं. ताटावरती गरम झालं होतं ते कोमट झालेलं आहे पाणी. तेच आपण पाणी थोडंसं घालून परत थोडंसं वाटूया अजून आणि नंतर आपण हेच पाणी कोमट वापरायचे.
बघा आता आपलं हे वाटून पालक कसा हिरवा रंग तसाच राहिलेला आहे आपला. आपण आता ते पाणी थाळ्यावरचं ओतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा पालक घालून घेऊया. तर ह्यात आपण थोडंसं अजून पाणी टाकून विसवून घेऊया. आता थोडं दाटसरच ठेवायचं, एकदम पातळ नाही करायचं. आणि 1-2 मिनटं उकळून घ्यायचं फक्त. हे भांडं विसळून मी पाणी घातलेले. हे आपण असं आपलं हे चॉपरचं भांडं सर्व विसळून हे आपण पालक काढून घेऊया ह्याच्यातून. आणि आता चवीनुसार हे बघा एवढं दाटसर पाहिजे. अर्धा ग्लास पाणी परत मी घातलेले. थोडीशी चवीनुसार अगदी अर्धा चमचा साखर टाकायची आपल्याला, जरा पालक तुरट असं थोडीशी चवीपुरती. आणि आता आपण चवीनुसार 1 चमचा, पालकला मीठ कमी लागतं बरं का, मीठ बेताचंच घालायचं पालक सूपमध्ये. इथं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता आपण धने जिरे पावडर 1 चमचा टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता आपला हा पालक सूप खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा हा. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त हिरवागार आपला पालक सूप. थंडीमध्ये गरमागरम वाफाळलेला पालक सूप आपल्या घशाला आराम देतो. तर नक्की करून बघा अशी ही पालक सूपची रेसिपी. व माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.